आता खेळ बदलणार. रक्षा मंत्रालयाने असा निर्णय घेतला ज्यामुळे भारताची युद्ध शक्ती थेट लेवल अप होणार आहे. 79,000 कोटींची खरेदी आणि सगळं मेड इन इंडिया. नक्की काय काय येतंय आपल्या सेनेच्या हाती सविस्तरपणे जाणून घेऊया या व्हिडिओद्वारे. नमस्कार, मी किमया चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज. रक्षा मंत्रालयाने नुकताच एक मोठा निर्णय घेतलाय. संपूर्ण 79,000 कोटींची शस्त्र खरेदी मंजूर केली आहे. आणि गंमत म्हणजे या खरेदीतलं बहुतेक सगळं स्वदेशी म्हणजे मेड इन इंडिया. यात भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल तिन्ही दलांसाठी नवे तंत्रज्ञान येणार आहे. म्हणजे आता आपल्या जवानांकडे नवी मिसाईल, नवे जहाज आणि नवे सिस्टीम असणार आहेत. सर्वात भारी गोष्ट म्हणजे भारतीय सेनेला मिळणारे नाग मिसाईल MK11. ही आहे फायर अँड फॉरगेट लष्करची अँटी टँक गाईड मिसाईल. म्हणजे एकदा फायर केलं की लक्षात ठेवायची गरज नाही, ती टार्गेटवर जाऊन थेट फोडणार. ही संपूर्ण सिस्टीम आपल्या देशातच बनवली आहे. DRDO आणि भारत डायनॅमिक लिमिटेड यांच्या हातून आपली मेक इन इंडिया ड्रीम आता डिफेन्समध्ये खऱ्या अर्थात उतरते. आता नौदलाकडे बघा, नवी LPD जहाज येणार आहेत. ही अशी जहाज असणार आहेत जी समुद्रातून थेट किनाऱ्यावर सैनिक उतरवता येतील. त्यासोबत हलके टॅपर्डो, नवे रडार आणि इलेक्ट्रो ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टीम सगळं येतंय. आणि हवाई दलात तर वेगळाच धमाके. कोलॅबरेटिव्ह लॉंग रेंज टार्गेट सिस्टीम नावाचं हायटेक सिस्टीम येतंय. आता कोणी म्हणेल, अरे 79,000 कोटी म्हणजे फार मोठा आकडा. पण विचार करा मित्रांनो, देशाचं रक्षण ही गुंतवणूक असते, खर्च नाही. सीमेवर तणाव वाढतोय आणि जगात युद्धाचं वातावरण आहे. अशा वेळी भारत आपलं तंत्रज्ञान, आपली क्षमता वाढवतंय आणि तेही स्वदेशी पद्धतीने. आत्मनिर्भर भारत फक्त भाषणात नाही, आता रणांगणात उतरतोय. या खरेदीत वेळेत काम पूर्ण होणं, गुणवत्तेचं पालन आणि योग्य व्यवस्थापन ही 3 मोठी आव्हानं आहेत. पण जर ही कामं नीट पार पडली तर पुढच्या दशकात भारत टॉप 5 लष्करी शक्तींपैकी एक होईल, यात शंका नाही. तर मित्रांनो, एवढं सगळं ऐकून एक गोष्ट स्पष्ट आहे, भारत आता तयार होतोय कुणाच्याही दबावाखाली न येण्यासाठी. मित्रांनो, तुम्ही तयार असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोलेमेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.